नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या स्वादिष्ट रेसिपीज किचन मध्ये। आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत छोले, तेही कुकर मध्ये जास्त मेहनत न घेता। भटुरे आणि छोले दोन्ही अर्ध्या तासाच्या आत बनून तयार होतात। तुम्ही बघू शकता भटुरे किती मस्त टम्म फुगलेले आहेत, तेही आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत। अगदी सॉफ्ट असे आणि आतून पाहिलं तर एकदम पावासारखे जाळीदार बनतात। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या मस्त अशा रेसिपीला। छोल्यासाठी लागणारे साहित्य मी इथे काढून घेतलेला आहे। अर्धा कप छोले होते, हे रात्रभर पाण्यात भिजत घातलेले। छोले जेवढे जास्त भिजतील तेवढे छान मस्त सॉफ्ट असे होतात। चला तर मग यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचे। तेल थोडंफार गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 चमचे धने, 1 चमचा बडीशोप आणि 1 तेजपत्ता, 2 हिरवी विलायची, 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 काळी मिरी आणि अर्धा असं चक्री फूल घेतलेला आहे। हे आपल्याला तेलामध्ये थोडंफार परतवून घ्यायचे। लक्षात असू दे, इथे आपल्याला खडे मसाले जास्त करपवायचे नाहीत, फक्त वास सुटेपर्यंत याला तेलामध्ये परतून घ्यायचे। आणि नंतर यामध्ये मोठासा कट करून घेतलेला मोठ्या आकाराचा कांदा टाकून घ्यायचे आणि यामध्येच आपल्याला 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 अद्रकीचे तुकडे आणि 1 टेबलस्पून कसुरी मेथी टाकून घ्यायचे। हेही तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे। कांदा इथे आपल्याला जास्त लालसर रंगावरती परतायचा नाही, थोडाफार कांद्याचा कलर चेंज झाला की मग यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, तेही मोठाड असे कट करून घेतलेले आहेत, ते आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे। आता इथे टोमॅटो पटकन असा सॉफ्ट व्हावा यासाठी 1 चमचाभर मीठ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याला। आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं हे वाफवून घ्यायचे आणि 2 मिनिटांनंतर हे थंड झाले की मग मसाला वाटून घ्यायचे। तयार आहे आपल्या छोल्याचं वाटण। मग इथे आपण मसाला थंड होत होता तोपर्यंत भटुऱ्यांचं पीठ मळून घेऊया। त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ, त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे। इथेच आपल्याला 1 चमचा साखर टाकून घ्यायची, याऐवजी तुम्ही पिठी साखरही वापरू शकता। आता इथेच आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचे। हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचे या पिठामध्ये। इथे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदाही वापरू शकता किंवा मग अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असेही वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला पाव कप दही टाकून घ्यायचे आणि तेही व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। आता भटुऱ्यासाठी लागणारं पीठही जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, मध्यम असं मळून घ्यायचे आणि थोडंसं तेलाचा हात लावायचे आणि मग याला चांगलं असं मळून घ्यायचे। इथे भटुऱ्याचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता याला थोडंसं तेलाचा हात लावून झाकून ठेवायचे। कमीत कमी याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे किंवा मग तुम्ही संध्याकाळी भटुरे करणार असाल तर मग सकाळीच पीठ तिंबून ठेवलात तर भटुरे अगदी सॉफ्ट असे होतात। आता इकडे आपला मसालाही मस्त असा वाफरला गेलेला आहे आणि टोमॅटोही मऊ झालेले आहेत। आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। इथे मी यातला तेजपत्ता काढून घेते, कारण तेजपत्ता टाकून जर हे वाटण वाटलं तर भाजी थोडीशी चरकते, त्यामुळे मी केव्हाही तेजपत्ता काढूनच हे वाटण वाटते। आता इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने जर तुम्ही वाटण केलं छोले भटुऱ्यासाठी तर मग वेगळा असा मसाला वापरणे लागत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने एकदा तुम्ही हे वाटण करून बघा, खूप मस्त होते। आता हे आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचे, जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत। आता इथे थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते विसळून व्यवस्थित यामध्ये टाकून घेतले, जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला वाया नाही जाणार। आता यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता, परंतु छोलेची भाजी थोडीशी झणझणीतच असते, त्यामुळे मी 2-2.5 चमचे तिखट इथे टाकलेला आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे, जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत। इथे मी 4-5 मिनिटं चांगला हा मसाला परतवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला तेलही चांगलं मस्त असं सुटलेलं आहे। आता इथे आपल्याला भिजवून घेतलेले छोले टाकून घ्यायचेत आणि हे आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे। मीठ टाकताना लक्षात ठेवायचे, सुरुवातीला आपण वाटणामध्येही मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे बेतानीच टाकायचे। आता इथे आपण गरम केलेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचे। या मसाल्यामध्ये केव्हाही गरम केलेलंच पाणी वापरायचे, थंड पाणी वापरायचं नाही। आता इथे तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचे।
आणि सगळ्यात शेवटी 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचे आणि तो व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे। आता इथे तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर नाही टाकला तरी चालेल, परंतु असेल तर एकदा नक्की टाकून बघा, भाजीची चव दुपटीने वाढते। आता ही भाजी आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायची आणि 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्यात। आता इथे भाजीची कन्सिस्टन्सी जशी आहे तशीच राहते, कारण आपण ही भाजी कुकरला वाफवून घेणार आहोत त्यामुळे। आता ह्या कढईमध्ये थोडंसं पाणी, आणखी म्हणजेच अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकून हे पाणी या भाजीमध्ये टाकून घेणार आहे आणि वरून थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली। आता हा डबा कुकरमध्ये ठेवून 4-5 शिट्ट्या काढून घेणार आहे याच्या। तुम्ही डायरेक्ट भाजी कुकरमध्येही फोडणी घालून घेऊ शकता, परंतु इथे मी नंतर भातही करणार होते त्यामुळे मी डब्यामध्येच भाजी टाकलेली आहे शिजायला। आता आपली भाजी तयार होत आहे तोपर्यंत छोले भटुऱ्यांसोबत तोंडी लावायला मस्त असा चटपटीत मसाला कांदा तयार करून घेऊया। त्यासाठी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। कांदा जास्त पातळही कट करायचे नाही। आता याचे सगळे लेयर आपल्याला वेगळे करून घ्यायचे। तुम्ही जर अशा पद्धतीने कांदा एक वेळेस बनवलात तर मग घरचे नेहमीच बनवायला सांगतील। आता इथे अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा लिंबूचा रस टाकून घ्यायचे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मग तयार आहे आपला मस्त चटपटीत कांदा मसाला। आता हे साईडला ठेवून देऊया। आता हे सगळं करता करता अर्धा तास झालेला होता आणि ते पीठही आपलं मस्त असं भिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ टिंबलं तेव्हा केवढं होतं आणि आता कसं मस्त असं फुगलं गेलेलं आहे। आता याला 2-4 मिनिटं आणखीन चांगलं मळून घ्यायचे आणि हे साईडला ठेवून द्यायचे। आता इकडे कुकरला छोलेही मस्त असे शिजून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजीचा कलर किती मस्त आलेला आहे। ही भाजी शिजण्यासाठी 4 ते 5 शिट्ट्या मध्यम गॅसवरती काढून घेतलेल्या आहेत। आता तुमचे छोले शिजण्यासाठी ते किती प्रमाणात भिजले गेलेले आहेत आणि कुकरवरतीही डिपेंड राहतं की किती शिट्ट्यांमध्ये छोले मस्त असे परफेक्ट मऊसूत शिजले जातील। तुम्ही बघू शकता छोलेंची भाजी किती मस्त चमचमीत आणि चविष्ट दिसत आहे। तर मग तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा। आता इथे आपण भटुरे बनवायला घेऊया। भटुरे बनवण्यासाठी जो हुंडा लागतो तो अशा पद्धतीने फोल्ड करून बनवायचे, जेणेकरून काटं एकसारखे होतील आणि भटुरे तेलामध्ये जेव्हा आपण टाकन तेव्हा टम्म असा फुगला जाईल। आता इथे भटुरे लाटण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा पिठाचा वापर करू शकता। शक्यतो बाहेर जे भटुरे मिळतात ते लाटण्यासाठी तेलच वापरतात, परंतु मी इथे पीठ लावून लाटणार आहे। भटुरा लाटताना एका साईडनीच लाटून घ्यायचा, म्हणजेच खालून वरून दोन्ही साईडनी लाटून नाही घ्यायचं। आता इथे एक भटुरा मी बनवून घेतलेला आहे, दुसराही बनवून घेते। शक्यतो भटुरा एकच लाटायचा आणि मग तळून घ्यायचा। पुरीसारखं जास्त प्रमाणात भटुरे लाटून ठेवून मग तळायचे नाहीत, नाहीतर मग जेव्हा आपण भटुरे उचलायला जाईल ते एकतर चिटकतात किंवा मग तेलामध्ये टाकल्यावरती त्याला क्रॅक्स येतात, ते असे फुग्यासारखे टम्म फुगले जात नाहीत। आता इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, म्हणजेच तेल मध्यम गॅसवरती मध्यम असं गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये भटुरा सोडून अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचे। शक्यतो यावरती तेलही चमच्याने टाकायचे जर भटुऱ्यांवरती तेल व्यवस्थित येत नसेल तर। आणि नंतर भटुरा पलटून नंतर चमच्याच्या मदतीने असं प्रेस करून व्यवस्थित भटुरा तळून घ्यायचे। चमच्याने प्रेस केल्यामुळे भटुरा मस्त असा टम्म फुगला जातो। आता एका साईडनी भटुरा व्यवस्थित तळला गेलेला आहे, आता दुसऱ्या साईडनीही पलटून व्यवस्थित असा भटुरा तळून घ्यायचे। आता इथे तुम्ही बघू शकता भटुरा किती मस्त झालेला आहे आणि तोही आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे। तर मग तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी खूप मस्त आणि झटपट अशी होते। रेसिपी केल्यास मला कमेंट करून सांगायला विसरू नका की ती कशी बनली। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।